नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, तुम्ही कधी तुरटीचा चमत्कार बघितलाय का? तर नक्की अनुभव घ्या. एक छोटा पण चमत्कारिक तुकडा तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नक्कीच आणू शकतो. होय, ही तुरटी जी तुमच्या घरात कदाचित आधीपासूनच असेल, पण तुम्हाला माहिती का, वास्तुशास्त्रानुसार ती तुमच्या आयुष्यात काय काय चमत्कार करू शकते? चला जाणून घेऊया तुरटीचे चमत्कारिक लाभ. पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला उपाय जो नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आहे. आपल्या घरात कधी कधी वातावरण जड वाटतं. कदाचित भांडणं, तणाव आणि वास्तुदोष यामुळे हे वातावरण असू शकतं. तर त्यासाठी तुरटीचा एक छोटासा तुकडा घरात ठेवा आणि बघा कशी नकारात्मक ऊर्जा शोषून घेतली जाते. वास्तुशास्त्र सांगतं की तुरटी घरात ठेवल्यानं वातावरण हलकं आणि शांत होतं. दुसरा उपाय आर्थिक समृद्धीसाठी. होय, तुरटी आपल्या तिजोरीत ठेवली तर आर्थिक स्थैर्य मिळू शकतं, असं वास्तुशास्त्र सांगतं. वास्तुशास्त्रानुसार तुरटीचा तुकडा लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत किंवा उत्तर दिशेला ठेवावा. उत्तर दिशा ही संपत्तीची दिशा आहे आणि तिथे तुरटी ठेवल्यानं पैशाचा प्रभाव वाढतो असं मानलं जातं. तिसरा उपाय वास्तुदोष निवारण्यासाठी. घरात वास्तुदोष असतील तर तुरटी हा एक सोपा आणि प्रभावी उपाय मानला गेलाय. तुरटीचा तुकडा घराच्या ईशान्य दिशेला ठेवावा. ईशान्य म्हणजे उत्तर पूर्व दिशेच्या मधली दिशा. ही दिशा सकारात्मक ऊर्जेची मुख्य दिशा मानली गेली आहे आणि इथे तुरटी ठेवल्यानं वास्तुदोष कमी होतात आणि घरात शांती राहते. आपण घरात एक छोटा तुकडा या दिशेला नक्की ठेवू शकता. चौथा उपाय आरोग्य आणि तणावमुक्तीसाठी. होय, तुरटी केवळ वास्तुशास्त्रातच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर मानली जाते. ती घरात ठेवल्यानं कुटुंबातील लोकांचे तणाव कमी होतात आणि मानसिक शांती मिळते. यामुळे सुद्धा घरात सकारात्मक वातावरण तयार होतं. खरंच बघा ना, किती जबरदस्त आहे ही तुरटी. आता पाचवा उपाय आहे तो वातावरण शुद्धीकरणासाठी. तुरटीचा तुकडा पाण्यात टाकून ते पाणी घरात शिंपडल्यानं सुद्धा घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ शकते आणि वातावरण स्वच्छ, ताजं होतं. हा आहे तुरटीचा सोपा उपाय जो तुम्ही आजच करू शकता. आता प्रश्न येतो की ही तुरटी कशी वापरायची? तुरटी नेहमी ईशान्य किंवा उत्तर दिशेला ठेवावी. या दिशा सकारात्मक ऊर्जेच्या दृष्टीने सर्वोत्तम आहे. याची पद्धत अशी की तुरटीचा एक छोटासा तुकडा घ्यावा, तो लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधावा आणि तिजोरी, पूजा घरात किंवा ईशान्य दिशेला ठेवावी. तुरटी पाण्यात विरघळवून घराच्या कोपऱ्यात सुद्धा शिंपडावी. तुरटी साधारणतः 15 ते 30 दिवसांनी बदलत राहावी, कारण ती नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि त्यानंतर तिचा प्रभाव कमी होतो. मात्र तुरटी थेट जमिनीवर ठेवू नका. यासाठी कापड किंवा छोटे भांडे नक्की वापरावेत. सोपा आहे ना हा उपाय? एवढंच नाही तर वास्तुशास्त्रानुसार दाराच्या पायपुसणीखाली तुरटी ठेवल्यानेही चमत्कार घडतो असं मानलं जातं की यामुळे नकारात्मक ऊर्जा शोषून घेतली जाते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह घरात वाढतो. कारण मुख्य दार हे घराच्या वास्तुशास्त्रात अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. जर दाराशी संबंधित वास्तुदोष असतील, जसं की चुकीच्या दिशा असेल, ऊर्जेचं असंतुलन असेल, तर पायपुसणीखाली तुरटी ठेवल्यानं हे दोष कमी होतात असं म्हणतात. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो, ज्यामुळे कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी येते. याही व्यतिरिक्त वास्तुशास्त्र आणि लोकपरंपरेनुसार तुरटीमध्ये दुष्ट शक्ती आणि नकारात्मक प्रभाव दूर ठेवण्याचे गुणधर्म आहेत. म्हणूनच पायपुसणीखाली तुरटी ठेवल्याने घरात अशा प्रभावांपासून संरक्षण मिळते. शिवाय तुरटीचा तुकडा पायपुसणीखाली ठेवल्यानं घरात येणारी प्रत्येक व्यक्ती सकारात्मक ऊर्जेनं प्रभावित होते. आता पायपुसणीखाली तुरटी कशी ठेवायची हा प्रश्न तुमच्या डोक्यात आलाच असेल. तर त्यासाठी एक छोटा
तुरटीचा तुकडा घ्यावा, जो साधारणतः 50 ते 100 ग्रॅम असेल. या तुरटीला लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधावं, कारण हे रंग सकारात्मक ऊर्जेशी जोडलेले आहेत. त्यानंतर तुरटी पायपुसणीच्या खाली मध्यभागी किंवा दाराच्या उजव्या बाजूला ठेवावी. तुरटी ही थेट जमिनीवर न ठेवता कापडात किंवा छोट्याशा पिशवीत ठेवावी. पायपुसणीखाली तुरटी ठेवण्यापूर्वी पायपुसणी स्वच्छ करावी आणि ती तुरटी पाण्यात विरघळवून शिंपडावी. तुरटी नेहमी स्वच्छ ठिकाणीच ठेवावी. हे तुरटीचे उपाय आपण श्रद्धेने आणि सकारात्मक ऊर्जेने करावे. याही व्यतिरिक्त ऑफिससाठी सुद्धा तुरटीचा उपयोग होऊ शकतो. आपल्या ऑफिसच्या बॅगेत किंवा कपाटात तुरटीचा एक छोटासा तुकडा ठेवावा. हे केवळ नकारात्मक ऊर्जेपासूनच संरक्षण करत नाही, तर ग्रहांच्या प्रभावांना देखील संतुलित करते. त्यामुळे नोकरीत प्रगती आणि पदोन्नतीची शक्यता निर्माण होते. धन्यवाद.